ओके, गुड मॉर्निंग डिअर स्टुडंट्स. आपण आज 4थी युनिट बघत आहोत. त्याच्यामध्ये रेसिडेन्शियल बिल्डिंगचा प्लॅन कसा ड्रॉ करायचा हा व्हिडिओ ऑलरेडी मी तुम्हाला सेंड केलेला आहे. आज आपण बघणार आहोत सेकंड चॅप्टर ऑफ द 4th युनिट, दॅट इज ग्रीन बिल्डिंग. ओके, सो लेट स्टार्ट. फर्स्ट ऑफ ऑल, व्हॉट इज ग्रीन बिल्डिंग? ग्रीन बिल्डिंग म्हणजे काय? तर ग्रीन बिल्डिंग म्हणजे अशी बिल्डिंग ज्याच्यामध्ये नॅचरल रिसोर्सेसचा जास्त यूज केला जातो. जसं की बिल्डिंग मटेरियल असतील, वॉटर असेल, एनर्जी असेल आणि अदर रिसोर्सेस जे असतील, ठीक आहे, ते वेस्टपासून जे काही बिल्डिंग म्हणजे त्याला ग्रीन बिल्डिंग असं म्हणतात, ज्याच्यामध्ये नॅचरल रिसोर्सेस, विंड असेल, पुन्हा व्हेंटिलेशन असेल, सनरेज असतील, त्याचा जास्तीत जास्त यूज केलेला असेल, इलेक्ट्रिसिटी सेव्ह करण्यासाठी जे काही अरेंजमेंट असतील, पुन्हा स्मार्ट मटेरियल, स्मार्ट पेंट यूज केला असेल. सो दॅट ऑल ऑफ दीज थिंग्स इज कॉल्ड ग्रीन बिल्डिंग. ओके, सो आपण ग्रीन बिल्डिंगबद्दल आज बघणार आहोत. ग्रीन बिल्डिंग म्हणजे काय, ग्रीन बिल्डिंगची गरज काय आहे, बेनिफिट्स काय आहेत, त्याचे फीचर्स काय आहेत, आणि सनपाथ डायग्राम बघणार आहोत. प्लॅनिंग कन्सेप्ट काय असते ग्रीन बिल्डिंगची, साईट सिलेक्शन कसं करायचं, ओरिएंटेशन कसं करायचं, किंवा ओरिएंटेशनमध्ये कोणते फॅक्टर्स मॅटर करतात, इंडियन कंडिशनमध्ये ओरिएंटेशनचे कोणते पार्ट्स आहेत, ठीक आहे, आणि सनपाथ डायग्राम. एवढ्या सगळ्या गोष्टी आपणच बघणार आहोत. सो लेट स्टार्ट विथ फर्स्ट टॉपिक, that is what is green building. See, it is the structure that ensure the efficient use of the natural resources like building materials, water, energy and other resources with minimal generation. हे मी ऑलरेडी सांगितलेलं आहे. आता बघा, म्हणजे काय ग्रीन बिल्डिंगची कन्सेप्ट काय आहे की ऑटोमॅटिक काही गोष्टी होतात. म्हणजे ग्रीन बिल्डिंगचा ॲक्च्युली खर्च जो असतो ना तो खूप जास्त असतो, कन्स्ट्रक्शन कॉस्ट, पण त्याची मेंटेनन्स कॉस्ट खूप कमी असते. सो फॉर एक्झाम्पल बघा, जर ग्रीन बिल्डिंग म्हणजे काय की सपोज आपण एखाद्या रूममध्ये कुलिंग सिस्टीम लावली, ठीक आहे, टेक्नॉलॉजीनुसार आपण जर का इफिशियंट कुलिंग सिस्टम लावली तर त्याच्यामध्ये काय असतं, सेन्सर्स असतात. ते सेन्सर्स काय असतात की जे ह्युमन बॉडीमधून हीट जे जनरेट होतं, ठीक आहे, ते ऑटोमॅटिकली ॲडजस्ट करतं रूम टेम्परेचरनुसार, ठीक आहे, त्याच्यामुळे पण एनर्जी वाचते. म्हणजे आपल्या ह्युमन बॉडीमधून निघणाऱ्या हीटवरून त्याचं सेन्स करून त्याचं टेम्परेचर, रूमचं टेम्परेचर चेंज करणं, दिस इज कॉल्ड अ स्मार्ट टेक्नॉलॉजी. आणि हा एक पार्ट आहे ग्रीन बिल्डिंगचा, ठीक आहे, इफिशियंट कुलिंग सिस्टीम म्हणतो आपण त्याला, ठीक आहे. आणि सेम थिंग लाईटिंग सिस्टीमसाठी पण ॲप्लाय करता येते, ठीक आहे. त्याच्यामध्ये स्मार्टर लाईटिंग सिस्टीम आपण यूज करू शकतो ग्रीन बिल्डिंगमध्ये. ती जर का कोणता पर्सन प्रेझेंट नसेल रूममध्ये तर ते ऑटोमॅटिकली लाईट ऑफ करतं, ठीक आहे. अजून एक गोष्ट म्हणजे सिम्पली आपण जे वॉटर यूज करतो टॉयलेट्समध्ये वगैरे, ते 100% ऐवजी 100% वॉटर अवॉइड होतं यूज करणं. कारण त्याच्यामध्ये काय असतं माहिती आहे का, एअर बेस्ड फ्लशिंग सिस्टीम असते. एअर फ्लशिंग सिस्टीम म्हणजे काय की त्याच्यामध्ये वॉटर पण असतं, पण वॉटरसोबत एअरचं पण प्रेशर असतं, ज्याच्यामुळे आपण 100% वॉटर यूज करण्याऐवजी ते 70% or 60% यूज होतं आणि उरलेले 40% तुमचं एअर यूज होतं, ठीक आहे. सो पुन्हा LED लाईट्स यूज करणं, जे की कमी एनर्जी यूज करतं. ओके, सो हे सगळे ग्रीन बिल्डिंगचे काही कन्सेप्ट्स आहेत किंवा ग्रीन बिल्डिंगचे काही ॲडव्हान्टेजेस आहेत, ठीक आहे. आता ग्रीन बिल्डिंगमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, ह्याच्यामध्ये काय काय गोष्टी इन्क्लुडेड असतात. साईट प्लॅनिंग पहिलं करावं लागतं, नंतर बिल्डिंग एन्व्हलप डिझाईन असतं, त्याच्यामध्ये नंतर बिल्डिंग सिस्टीम डिझाईन असतं, त्याच्यामध्ये एक HVAC म्हणून येतं. एक मिनिट मी सांगते, HVAC. सो HVACचं मिनिंग आहे हिटिंग, व्हेंटिलेशन अँड एअर कंडिशनिंग, ठीक आहे. हिटिंग, व्हेंटिलेशन, एअर कंडिशनिंग सिस्टीम्सचं डिझाईन, लाईटिंगचं डिझाईन, इलेक्ट्रिकल अँड वॉटर हिटिंगचं डिझाईन, ठीक आहे. पुन्हा रिन्युएबल एनर्जी रिसोर्सेस, ज्याची की एनर्जी जनरेट होतं साईटवरती, वॉटर अँड वेस्ट मॅनेजमेंट, ठीक आहे. देन द इकोलॉजिकली सुटेबल मटेरियल सिलेक्शन करायचं त्याचं, म्हणजे त्याच्यामध्ये हाय रिसायकल कंटेंट असतात, रॅपिडली रिन्युएबल रिसोर्सेस असतात, ठीक आहे. देन द इंडोर एन्व्हायरमेंटल क्वालिटी, म्हणजे इंडोर एन्व्हायरमेंटल म्हणजे काय, इंडोर थर्मल क्वालिटी असेल, कम्फर्ट असेल, एअर क्वालिटी असेल, ठीक आहे.
सो हे सगळे ग्रीन बिल्डिंग सिलेक्ट करताना किंवा ग्रीन बिल्डिंगचा विचार करताना कन्सिडर करायचे पॉईंट्स आहेत. द नेक्स्ट पार्ट इज दी नेसेसिटी ऑफ द ग्रीन बिल्डिंग. आता बघा, वेट अ मिनिट. नेसेसिटी ऑफ ग्रीन बिल्डिंग म्हणजे काय बघा, बिल्डिंगचे खूप सारे मेजर एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट्स असतात आपल्या लाईफमध्ये. ठीक आहे, ग्राउंड कव्हरेज असेल, फॉरेस्ट असेल, वॉटर अँड एनर्जी असेल, ड्रेनलिंग विच इज गिव द वे टू द बिल्डिंग असतील. ओके, सो हे ज्या गोष्टी आहेत ना, तर त्याच्यामध्ये आपण नेसेसिटी काय आहे ग्रीन बिल्डिंगची तर बघा. बरं, आधी मी सांगते की बिल्डिंगसाठी काय काय गोष्टी लागतात, त्याच्यानंतर आपण बघू की नेसेसिटी काय आहे. सेकंड थिंग म्हणजे बघा, एनर्जी कन्झ्युमिंग सिस्टीम जी की असते, लाईटिंग असेल किंवा एअर कंडिशनिंग असेल किंवा वॉटर हिटिंग असेल. ठीक आहे, ते काय करतं, कम्फर्ट प्रोव्हाइड करतं, बरोबर, जे तुझे राहत आहे ते त्याच्यासाठी. अजून हायटेक कंट्रोल्स जे असतात विच इज ॲड इंटेलिजन्स. म्हणजे ते काय करतात, ते रिस्पॉन्डन्स करतात खूप साऱ्या कंडिशन्सला मॉनिटरिंग करण्यासाठी, कंट्रोल रिसोर्स करण्यासाठी, सिक्युरिटी असेल, फायरचा युसेज असेल, फायटिंग सिस्टीम, फायर युसेस फायटिंग सिस्टीम असेल. ठीक आहे, ह्या सगळ्या गोष्टी बिल्डिंगसाठी लागतात. पुन्हा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वॉटर. ठीक आहे, वॉटर जे की प्रत्येक बिल्डिंग वाईज, प्रत्येक फॅमिली वाईज ते वॉटरचं युसेज चेंज होत जातो. ठीक आहे, सो वॉटर इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट इन्ग्रेडियंट विच वी यूज्ड इन द बिल्डिंग. ओके, नेक्स्ट इज द सेव्हरल बिल्डिंग प्रोसेसेस. त्याच्यामध्ये काय काय तर रिसायकल करण्यासाठी, रियूज करण्यासाठी लार्ज अमाऊंट ऑफ वेस्ट क्रिएट होतं. ठीक आहे, and it is the one of the major pollutant that is affect to the urban air quality and contribute to the climate change, right? सो ह्या सगळ्या गोष्टी ज्या आपल्याला बिल्डिंगसाठी लागतात, सो दिस आर द मेजर पोल्युटंट्स. ठीक आहे, ते मेजर पोल्युटंट्स आहेत जे त्याच्यामुळे मेजर पोल्युशन होऊ शकतं, त्याचा इफेक्ट एन्व्हायरमेंटवर होऊ शकतो. ठीक आहे, क्वालिटीवरती होऊ शकतो, क्लायमॅटिक चेंजेसवरती होऊ शकतो. सो दॅट्स वाय देअर इज अ नीड टू डिझाईन अ ग्रीन बिल्डिंग. ओके, त्यासाठी या सगळ्या गोष्टींसाठी आपल्याला ग्रीन बिल्डिंगची डिझाईन करणं खूप इम्पॉर्टंट आहे. सो द कॉस्ट ऑफ द ग्रीन बिल्डिंग फॉर द डिझाईन अँड कन्स्ट्रक्शन इज मोर दॅन द अदर बिल्डिंग. ठीक आहे, तर मी ऑलरेडी सांगितलं होतं, पण त्याची मेंटेनन्स कॉस्ट जी आहे ती लेस असते. ठीक आहे, दॅट कॉस्ट लेस टू द मेंटेन द ग्रीन बिल्डिंग विच हॅज द ट्रेमेंडस एन्व्हायरमेंटल बेनिफिट्स विच आर प्रोव्हाइडिंग द better places for the occupants to live and work in. Okay, so the challenge of a green building is to achieve all the benefits at an affordable cost. Okay, so this is the necessity of the green building. So next part is the benefits of the green building. So हे बघा, ग्रीन बिल्डिंगचे बेनिफिट्स काय काय आहेत. सी, द ग्रीन बिल्डिंग हॅज द लोअर रिसोर्स कन्झम्पशन ॲज कम्पेअर टू द कन्व्हेन्शनल बिल्डिंग. ठीक आहे, रिसोर्सेस जे ग्रीन बिल्डिंगसाठी आहे ते लोअर रिसोर्स कन्झम्पशन लागतात. तर ते कसे लागतात तर बघा, सी, द ग्रीन बिल्डिंग कन्झ्युम्स 40 to 60% ॲक्च्युअली विच इज डिपेंड ऑन द रेंज ऑफ द मेजर अडॉप्टेड. ओके, जे काही आपण मेजर्स यूज करणार आहे त्याच्यानुसार डिपेंड असतं. सो ग्रीन बिल्डिंग कन्झ्युम्स 40 to 60% लेसर इलेक्ट्रिसिटी ॲज कम्पेअर टू द कन्व्हेन्शनल बिल्डिंग. का बरं लेसर इलेक्ट्रिसिटी? मी तुम्हाला सांगितलं ऑटोमॅटिक इलेक्ट्रिक सिस्टीम आहे. रूममध्ये तुम्ही प्रेझेंट असाल तरच लाईट लागणार, रूममध्ये कोण नसेल तर ऑटोमॅटिक ते लाईट बंद करणार. ठीक आहे, सेम थिंग LED वगैरे लाईट्स यूज करणार, जास्त व्हेंटिलेशनचा यूज करणार, जेणेकरून आपल्याला लाईट लवकर लावायची गरज पडणार नाही. तो असं सगळ्या गोष्टींमधून काय होणार, it consumes a 40 to 60% lesser electricity. Okay, so it also used to the generate the renewable energy utilization to catch to its energy needs. Okay, for example, आता एक्झाम्पलमध्ये पहिलं बघा, द सोलर थर्मल एनर्जी विच कॅन बी यूज टू जनरेट द हॉट वॉटर. ओके, सोलर थर्मल एनर्जीचा भरपूर जण आजकाल यूज करत आहेत, सोलर सिस्टम यूज करत आहेत, जे की हॉट वॉटरसाठी युजफुल आहे. ओके, देन द सोलर PV पॅनल विच कॅन बी यूज टू जनरेट द इलेक्ट्रिसिटी. ठीक आहे, सोलर PV पॅनल्स आहेत जे की इलेक्ट्रिसिटी जनरेट करण्यासाठी यूज करतात. ओके, सो द नेक्स्ट इज सी, द ग्रीन बिल्डिंग हे सोलर PV पॅनल्स आहेत बरं का. मागच्या स्लाईडमध्ये आपण बघूयात, हे जे आहेत ना पॅनल्स, हे पॅनल्स आहेत सोलर PV पॅनल्स. ओके,
जे की इलेक्ट्रिसिटी जनरेट करण्यासाठी यूज करतात. सो द नेक्स्ट इज ऑल्सो द ग्रीन बिल्डिंग काय कन्झ्युम करतं 40 to 80% लेसर वॉटर ॲज कम्पेअर टू द कन्व्हेन्शनल बिल्डिंग. कारण त्याच्यामध्ये काय काय असतं तर बघा अल्ट्रा लो फ्लो फिक्चर्स असतात, ड्युअल प्लंबिंग सिस्टीम असते, वेस्ट वॉटर रिसायकलिंग सिस्टीम असते, रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टीम असते. त्याच्यामुळे ऑटोमॅटिकली 40 to 60% तुमचं काय होतं वॉटर यूज होतं किंवा वॉटर रिड्यूस होतं यूज करायचं ॲज पर द कन्व्हेन्शनल बिल्डिंग. ठीक आहे. द नेक्स्ट इज द ग्रीन बिल्डिंग जनरेट्स द लेसर वेस्ट बाय एम्प्लॉईंग द वेस्ट मॅनेजमेंट स्ट्रॅटेजीज ऑन साईट. ठीक आहे. म्हणजे वेस्ट जे असतं त्याचा पण ते रिसायकल करून यूज करतात. ओके. ऑल्सो द ग्रीन बिल्डिंग जनरेट्स द लेसर पोल्युशन बोथ ड्युरिंग द कन्स्ट्रक्शन ॲज वेल ॲज वाईल इन यूज. म्हणजे ग्रीन बिल्डिंग कन्स्ट्रक्ट करत असताना त्याच्यामध्ये पोल्युशन जे होतं ते लेसर पोल्युशन होतं. ठीक आहे. कारण की काय होतं तर प्रॉपर स्टोरेज कन्स्ट्रक्शन मटेरियलचं प्रॉपर स्टोरेज करता येतं. ॲक्च्युली द नॉईज पोल्युशन करता येतं कन्स्ट्रक्शनच्या टायमिंगमध्ये. प्रॉपर स्टोरेज अँड डिस्पोजल करतात ते वेस्ट ड्युरिंग कन्स्ट्रक्शन. त्याच्यामुळे काय होतं लेसर पोल्युशन होतं. ओके. देन द ग्रीन बिल्डिंग ऑफर्स द हायर इमेज अँड मार्केटेबिलिटी. हायर इमेज म्हणजे काय तुम्ही ग्रीन बिल्डिंगचं स्ट्रक्चर जर बघितलं असेल तर ते मोस्ट ऑफ द काचेचं वगैरे असतं किंवा मोस्ट ऑफ द व्हेंटिलेशन पर्पजसाठी, मोस्ट ऑफ द लायटिंग पर्पजेससाठी, ग्रीनरी पर्पजसाठी ते बनवलेलं असतं. ओके. So its green building offer the higher image and marketability. It restrict the use of the high ODP, that means ozone depleting potential substance. ODP म्हणजे काय ozone depleting potential substance which is in their system or in finishes. Okay. Also it ensure the proper safety, health and sanitation facilities for the laborers during the construction and the occupants while in use. Okay. So all of this can be achieved with the minimum incremental cost with an estimated payback period of 3 to 5 years. Okay. So this is the benefits of the green building. Okay. So the next part of the green building is the silent features. You know that the silent features of the green building it is start from the right from the judicious choice of the material. ठीक आहे. म्हणजे जे आर्किटेक्चर असतात आर्किटेक्चर जे असतात ना ज्याला आपण ग्रीन आर्किटेक्चर म्हणतो ते राईट फ्रॉम ज्युडिशियस चॉईस ऑफ द मटेरियल्सपासून सुरू होते आणि त्याचे टेक्निक्स असतात काही यूज करायच्या. ओके. सो ते आपण बघणार आहोत व्हॉट आर द सायलेंट फीचर्स ऑफ ग्रीन बिल्डिंग. त्याच्या आधी मी थोड्या गोष्टी सांगते. जी ग्रीन बिल्डिंग जी आपण बनवणार आहोत किंवा जी बनवण्यासाठी आपण घेणार आहोत त्याचं प्लॅनिंग कसं असावं ते मीटिंग टू इट शुड बी मीटिंग टू द बिल्डिंग कोड रिक्वायरमेंट्स. ओके. म्हणजे बिल्डिंग कोड जे असतो प्रत्येकचं बिल्डिंग कोड त्याच्या रिक्वायरमेंटनुसार ते फुलफिल व्हायला पाहिजे. ओके. नॅचरल गोष्टीचा त्याच्यामध्ये जास्त यूज करता आला पाहिजे. नॅचरल मटेरियलचा जास्त यूज करता आला पाहिजे. नॅचरल लायटिंगचा जास्त यूज करता आला पाहिजे. प्रॉपर नॅचरल व्हेंटिलेशनचा जास्त यूज करता आला पाहिजे म्हणजे विंडचा जास्त यूज करता आला पाहिजे. ओके. सोलर एनर्जीचा जास्तीत जास्त यूज करता आला पाहिजे. सो बघा इकडे. सो काही इम्पॉर्टंट फीचर्स असे आहेत. सी द पोटेन्शियल ऑफ द एनर्जी सेविंग इन केस ऑफ ग्रीन बिल्डिंग. एनर्जी सेविंग ही ग्रीन बिल्डिंगची पोटेन्शियल ऑफ एनर्जी सेविंग किती असते 40 to 50%. ओके. त्याच्यामुळे काय होतं कॉस्ट पण वाढते ॲक्च्युली कन्स्ट्रक्शनची 5 ते 8% ॲज कम्पेअर टू द कन्व्हेन्शनल डिझाईन कॉस्ट. ओके. सो काही इम्पॉर्टंट फीचर्स आहेत प्लॅनिंग अँड डिझायनिंग ऑफ द ग्रीन बिल्डिंगचे. ते अशा प्रकारे 0 वॉटर डिस्चार्ज अँड 100% वॉटर रिसायकलिंग. ठीक आहे. हे सायलेंट फीचर्स आहेत त्याचे. नेक्स्ट सायलेंट फीचर आहे 50% सेविंग इन द एनर्जी. ते कशामुळे ते तुम्हाला माहितीच आहे. रिडक्शन इन द रिक्वायरमेंट ऑफ वॉटर बाय 35 to 40%.
देन द वॉटरलेस युरिनल्स म्हणजे त्याच्यामध्ये वॉटर यूज होतं पण ते खूप कमी अमाऊंटमध्ये, जास्त करून एअर प्रेशर जास्त असतं त्याच्यामध्ये, ठीक आहे, एअरचा यूज केलेला असतो. सो द ॲप्लिकेशन ऑफ द फ्लाय ॲश, देन द सिमेंट ब्लॉक्स, ओके, ह्याचा पण जास्त यूज केलेला असतो. रूफ गार्डनिंग केलेलं असतं जास्तीत जास्त ग्रीनरी येण्यासाठी आणि ऑक्सिजन प्रोव्हाइड होण्यासाठी. कॅव्हिटी वॉल्सचा यूज केलेला असतो. देन द युटिलायझेशन ऑफ द डे लाईट फॉर मोस्ट पार्ट ऑफ द बिल्डिंग, ठीक आहे. यूज ऑफ हाय परफॉर्मन्स ग्लासेस फॉर ग्लेझिंग, हाय परफॉर्मन्स ग्लासेसचा यूज केलेला असतो ग्लेझिंगसाठी. रिसायकलिंग ऑफ ऑलमोस्ट ऑल पॉसिबल वेस्ट मटेरियल लाईक सिरॅमिक टाईल्स, ग्लास, बिल्डिंग वेस्ट, कॉन्क्रीट वेस्ट आणि अदर कन्स्ट्रक्शन वेस्टचा यूज कमी होतो. रिसायकलिंग आपण त्याचं करू शकतो. देन द नेक्स्ट सायलेंट फीचर इज दी सोलर थर्मल हिटिंग. हॉट वॉटरसाठी जे सोलर थर्मल यूज करतो आपण किंवा सोलर एनर्जी यूज करतो हॉट वॉटरिंगसाठी, तिथं पण आपलं इलेक्ट्रिसिटी वाचते, ठीक आहे. द विंड टर्बाईन्सचा यूज केला जातो. सोलर लाईट्स बिल्डिंगच्या साईडला किंवा पाथवेमध्ये वगैरे ते बसवल्या जातात, ठीक आहे. किंवा बांबू किंवा ओल्ड फर्निचर असतं त्याच्या वेस्टपासून फ्लोरिंग बनवलेलं जातं, ठीक आहे, जे की यूज होऊ शकतं. हे आहेत सायलेंट फीचर्स ऑफ द ग्रीन बिल्डिंग. ओके, सो द नेक्स्ट पार्ट ऑफ द ग्रीन बिल्डिंग इज दी प्लॅनिंग कन्सेप्ट फॉर ग्रीन बिल्डिंग. आता प्लॅनिंग कन्सेप्टमध्ये काय असतं? फॉर द ऑप्टिमम यूज ऑफ द एनर्जी ऑर पॉवर, फॉर वॉटर कन्झर्वेशन. प्लॅनिंग कन्सेप्टमध्ये ग्रीन बिल्डिंगमध्ये काय असतं की प्लॅनिंग अशा प्रकारे करायचं असतं की त्याच्यामध्ये ऑप्टिमम यूज ऑफ एनर्जीचा किंवा पॉवरचा यूज होईल, वॉटर कन्झर्वेशन होईल, द मॅनेजमेंट होऊ शकतं सॉलिड आणि वेस्ट वॉटरचं, त्याचं ट्रीटमेंट होऊ शकतं आणि ते रियूज होऊ शकतं, ठीक आहे, असं प्लॅनिंग करायचं आहे. देन द इफिशियंट एनर्जी ट्रान्सपोर्ट सिस्टीम, ठीक आहे, एनर्जी ट्रान्सपोर्ट सिस्टीमचा यूज करायचा आहे. बिल्डिंग सिस्टीम प्लॅनिंगचा यूज करायचा आहे. अशा प्रकारे बिल्डिंग प्लॅन करायची आहे की त्याचं डिमांड कमी असेल आणि रियूज रिसायकल होऊ शकतं, ठीक आहे. ह्याच्यामध्ये जो कॉन्क्रीटचा यूज आहे तो मिनिमम करता येईल. लेस सिमेंट कॉन्क्रीट लागेल आणि टू मिनिमाइज द कॉन्क्रीट कन्झम्पशन, ओके. सो हे सगळं प्लॅनिंग कन्सेप्ट्स आहेत ग्रीन बिल्डिंगच्या, ठीक आहे. So it is designed for the positive as use of the natural surroundings, materials, resources and processes, okay. So you to use the dimensions planning and other material efficiency strategies, it should be give the planning concepts for the green building. Planning concept of the green building. The next part of the green building is site selection, okay. तो बघा कोणतीही ग्रीन बिल्डिंग बनवायची असेल तर तुमचं साईट सिलेक्शन एक खूप इम्पॉर्टंट रोल आहे. सो व्हॉट आर द फॅक्टर्स विच अफेक्टिंग द सिलेक्शन ऑफ द साईट्स. सो द फर्स्ट थिंग इज द साईट शुड नॉट बी द इरेग्युलर इन शेप और हॅव अ शार्प कॉर्नर्स. इट शुड प्रिफरेबली बी रेक्टँग्युलर और द स्क्वेअर इन शेप, ठीक आहे. साईट कशी पाहिजे? रेक्टँग्युलर किंवा स्क्वेअर शेपमध्ये पाहिजे, ठीक आहे. इरेग्युलर शेपमध्ये नको, ट्रायंगलमध्ये नको, कॉर्नर्स त्याचे शार्प नको, ठीक आहे. देन द साईट शुड बी प्रिफरेबली सिच्युएटेड ऑन अ एलिव्हेटेड अँड लेवल ग्राउंड, ओके. ते कुठं पाहिजे? लेवल ग्राउंडवरती सिच्युएटेड पाहिजे. देन द साईट शुड बी नॉट बी लोकेटेड इन द फ्लड प्रोन एरिया. तर फ्लड प्रोन एरिया म्हणजे काय? की जिथं फ्लड वगैरे होऊ शकतं किंवा ते दलदलीचा भाग आहे अशा ठिकाणी साईट नको. The site should not be in a black cotton soil or made up type and should have good value of the bearing capacity. ब्लॅक कॉटन सॉईलची बेअरिंग कॅपॅसिटी खूप लो असते त्यामुळे साईट जे आहे ते ब्लॅक कॉटन सॉईलच्या वरती नको आहे, ओके. सो द साईट शुड बी लोकेटेड अवे फ्रॉम द क्वारी स्किल, इंडस्ट्रियल प्लांट्स, बिल्डिंग एमिटिंग स्मोक्स and stiff fumes and the odors, noise or other similar environmental pollutants, okay. इट इज अवे फ्रॉम द क्वेरीज स्किल्स, म्हणजे जे काही खोदकामाच्या मशीन्स वगैरे असतात जिथे क्वेरीज वगैरे करतात, तिथं डोंगर वगैरे पोखरतात, जिथं खडे वगैरे काढतात अशा ठिकाणी नको ते, ठीक आहे. साईट ती अवे पाहिजे स्मोकी एरियाजपासून, म्हणजे ऑर्डर्स नॉईसेस वगैरे होतात त्याच्यापासून,
Next part is the site should be in a developed area which is having the facilities like shopping, educational institutions, recreation, police stations, fire stations, water supply, drainage and sanitation. Okay, okay, got it. Then the site should have the unobstructed from natural lights and air, also from overshadowed from adjacent building. Okay, then the site should have the clear status of the title of the property. Obviously clear title of the property असल्याशिवाय आपण ते साईट घेऊ शकत नाही. ठीक आहे, हे झालं साईट सिलेक्शन प्रोसेस ऑफ द ग्रीन बिल्डिंग. The next part is the orientation. So what are the factors affected on the orientation? So see, orientation म्हणजे काय? The orientation of the building is the setting or the fixing of the layout plan of a building with respect to the direction of the north. म्हणजे नॉर्थनुसार कोणत्या डायरेक्शनला काय हवं ते म्हणजे ओरिएंटेशन. ठीक आहे, कोणती रूम कोणत्या साईडला हवी. ठीक आहे, ॲज पर द विंड डायरेक्शन, ॲज पर द सोलर एनर्जी, आपल्या रूमचे डायरेक्शन्स काय काय हवे, त्याचं ओरिएंटेशन कसं हवं, दॅट इज कॉल्ड ॲज द ओरिएंटेशन. ठीक आहे, जर का रेक्टँग्युलर शेपची बिल्डिंग असेल, ठीक आहे, द ओरिएंटेशन इट इज इन द डायरेक्शन ऑफ द नॉर्मल टू द लॉंग ॲक्सिस ऑफ द बिल्डिंग. ठीक आहे, जर का बिल्डिंग प्लॅन इज सिच्युएटेड इन द मॅनर दॅट इट्स लेंथ इज द पॅरलेल अलॉंग विथ द ईस्ट वेस्ट ॲक्सिस. ईस्ट वेस्ट ॲक्सिसला जर का लेंथ पॅरलेल असेल तर ते बिल्डिंगची टर्म जे आहे ते नॉर्थ साऊथ ओरिएंटेशन पाहिजे. ठीक आहे, बघा हे तुम्हाला नंतर कळेलच कसं असतं ओरिएंटेशन. सो फॅक्टर्स काही अफेक्ट करतात ओरिएंटेशनसाठी. कोणते फॅक्टर्स अफेक्ट करतात ओरिएंटेशनला? फर्स्ट वन इज द सोलर हीट, सेकंड वन इज द विंड डायरेक्शन, अँड थर्ड वन इज द नीड ऑफ द समर ऑर द विंटर कम्फर्ट. म्हणजे बघा सोलर हीटमध्ये काय आहे, सोलर हीट कसं अफेक्ट करतं? द बिल्डिंग विच इज बिल्डिंग ॲज अ होल शुड रिसीव द मॅक्झिमम सन ड्युरिंग द विंटर मंथ्स अँड अवॉइड द एक्सेसिव्ह ड्युरिंग द समर मंथ्स. कळलं? म्हणजे समरमध्ये कमीत कमी सूर्यप्रकाश आत यायला पाहिजे, वेरॅज विंटरमध्ये जास्तीत जास्त सूर्यप्रकाश आत यायला पाहिजे. ठीक आहे, त्या हिशोबाने आपलं ओरिएंटेशन पाहिजे बिल्डिंगचं. नेक्स्ट इज द विंड डायरेक्शन. विंड डायरेक्शनमध्ये काय? इट इज द फुल ॲडव्हान्टेजेस ऑफ द प्रिव्हॅलंट विंड डायरेक्शन is taken to achieve the desirable air motion indoors. You know that it is observed that the building could be oriented to an angle between 0 to 30 degrees without losing any beneficial effects of the breeze. ठीक है. Third point is need of the summer or the winter comfort. So the orientation should be such that in a place where the summer causes the greater thermal discomforts, the building should be laid out that it leads to the minimum solar heat into the building during the summer and maximum solar radiations in winter. ठीक आहे, म्हणजे बघा समरमध्ये काय झालं पाहिजे तर कमी सूर्यप्रकाश आला पाहिजे, विंटरमध्ये जास्त सूर्यप्रकाश आला पाहिजे, कोल्ड क्लायमेटनुसारचं ओरिएंटेशन हे झालेलं पाहिजे. ओके, विच इज मॅक्झिमम एक्सपोजर टू द सन रेज. ओके, हे 3 फॅक्टर्स अफेक्ट करतात ओरिएंटेशनवरती. So next part of the orientation. So orientation under the Indian condition. बघा इंडियन कंडिशननुसार ओरिएंटेशनचे 4 टाईप्स आहेत. कारण आपली इंडिया जे आहे तिथं पूर्ण सगळ्या एरियाजमध्ये किंवा सगळ्या राज्यांमध्ये सेम क्लायमेट नसतं. ठीक आहे, काश्मीरमध्ये वेगळं क्लायमेट आहे, राजस्थानमध्ये वेगळं क्लायमेट आहे, गुजरातमध्ये वेगळं आहे, महाराष्ट्रामध्ये वेगळं आहे, खाली तिकडे तेलंगणा वगैरे त्या साईडमध्ये वेगळं एन्व्हायरमेंट आहे. ओके, सो द ओरिएंटेशन अंडर इंडियन कंडिशन्सनुसार त्याचे 4 पार्ट पडतात. फर्स्ट वन इज द ओरिएंटेशन ऑफ द बिल्डिंग इन हॉट अँड ड्राय झोन, ओरिएंटेशन ऑफ द बिल्डिंग इन हॉट अँड ह्युमिड झोन, ओरिएंटेशन ऑफ द बिल्डिंग इन वार्म अँड ह्युमिड झोन अँड ओरिएंटेशन ऑफ द बिल्डिंग इन कोल्ड झोन. असे 4 टाईप्स पडतात. त्याच्यामध्ये पहिलं जे आहे ओरिएंटेशन अंडर द ओरिएंटेशन ऑफ द बिल्डिंग इन हॉट अँड ड्राय झोन. त्याच्यामध्ये काय असतं, जसं क्लायमेट जे आहे हॉट क्लायमेट जे 45 डिग्री सेल्सिअस किंवा त्याच्यापेक्षा जास्त असतं त्याला बोलतात ओरिएंटेशन ऑफ द बिल्डिंग इन हॉट अँड ड्राय झोन. ठीक आहे, त्याचं समर टेम्परेचर हे 45 डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त असतं. ठीक आहे, आणि जे काही एकदम ड्राय झोन आहे किंवा कूल टू व्हेरी कोल्ड टू म्हणजे बघा काही पार्ट्स असे असतात आपले आहेत की ज्याच्यामध्ये ना
समरमध्ये खूप उष्णता असते, खूप तिथं गरम होतं, आणि विंटरमध्ये खूप कोल्ड असतं. ठीक आहे, असे 2 कंडिशन्समध्ये जे राज्य येतात किंवा जे प्लेसेस येतात त्यांच्यासाठी काय आहे, विंटर अँड द वार्म अँड ह्युमिड ड्युरिंग मान्सून सीझन्स. ओके, तर मग असे जे बिल्डिंग असतात, द बिल्डिंग शुड बी ओरिएंटेड अलॉंग द ईस्ट अँड वेस्टला ते ओरिएंट झालेल्या पाहिजेत अशा बिल्डिंग जिथं असं तापमान आहे. अँड विच इज फेसिंग टू द नॉर्थ जनरली. ठीक आहे, नॉर्थ डायरेक्शनला फेसिंग पाहिजे आणि ईस्ट आणि वेस्ट त्याचं ओरिएंटेशन पाहिजे. ॲक्च्युली असे एरिया कोणते कोणते आहेत तर आग्रा, अलाहाबाद, अजमेर, बिकानेर, जयपूर, कानपूर, नागपूर, दिल्ली आणि वाराणसी हे असे टाउन्स आहेत की हे या क्लायमॅटिक झोनमध्ये येतात. त्याच्यामध्ये त्याचं डायरेक्शन कसं पाहिजे, ईस्ट अँड वेस्ट पाहिजे आणि नॉर्थ डायरेक्शनला फेसिंग केलेलं पाहिजे. ठीक आहे. देन द सेकंड इज दी ओरिएंटेशन ऑफ द बिल्डिंग इन हॉट अँड द ह्युमिड झोन. ठीक आहे, ज्याचं टेम्परेचर जे आहे ते अबोव 32 डिग्री सेल्सिअस असतं आणि त्याच्यामध्ये थोडी ह्युमिडिटी झोन पण असतो 40%. ओके, सो असे झोन जे आहेत ते लो समर डे टाईम टेम्परेचर किंवा हाय रिलेटिव्ह ह्युमिडिटीमध्ये असतात. मान्सूनमध्ये ते जे झोन्स असतात ते सच झोन्स आर ऑकर इन मोस्टली अलॉंग विथ द कोस्टल बेल्ट जे आहे त्याच्यानुसार ते हे करतात. त्याच्यामध्ये बॉम्बे आहे, कलकत्ता आहे, मद्रास आहे, हे जे आहेत ते या झोनमध्ये हे करतात. बघा तुम्ही मुंबईला गेला असेल तर मुंबईचं वातावरण किती दमट असतं, त्याची ह्युमिडिटी जास्त आहे. आणि ॲक्च्युली मुंबईमध्ये कसं आहे, गरमी वगैरे चिकचिक वगैरे असतं, मग तिकडं ॲक्च्युली लोकांनी बरंच AC पण लावलं, तर ACमुळे पण ह्युमिडिटी वाढते, दमट वातावरण तयार होतं. समुद्र हे रिझन तर आहेच, त्यासोबतच AC काय करतं, बाहेरची हवा खेचतं आणि बाहेर ते जास्त करून ते जास्त अमाऊंटमध्ये ते हे काय म्हणतात ते वॉटरचे हे गोष्टी बाहेर टाकतं, बाहेर फेकतं. ठीक आहे, त्याच्यामध्ये ते दमट हवामान तयार झालेलं आहे. ठीक आहे. द नेक्स्ट ओरिएंटेशन इज ओरिएंटेशन ऑफ द बिल्डिंग इन वार्म अँड ह्युमिड झोन. ओके, so the characteristic features of the climate in this zone is more or less identical to hot and humid zone, which is except that the relative humidity of climate in warm and humid zone, which is range between the 70 to 90%. ओके, वार्म अँड ह्युमिड झोनमध्ये काय असतं, ह्याच्यामध्ये मोर लेस आयडेंटिकल टू द हॉट अँड ह्युमिड झोन एक्सेप्ट दॅट द रिलेटिव्ह ह्युमिडिटी क्लायमेट इन बिटवीन रेंज टू 70 to 90%. या क्लायमॅटिक झोनमध्ये काय असतं, बिल्डिंग्स आर ओरिएंटेड इन टू द साऊथ ईस्ट अँड नॉर्थ वेस्ट फेसिंग. ठीक आहे, बघा साऊथ ईस्ट अँड नॉर्थ वेस्ट फेसिंग साऊथ वेस्ट. ठीक आहे, ह्याच्यामध्ये कोणते हे येतात तर कोचीन, द्वारका, गुवाहाटी अँड पुरी आर सम ऑफ द टाउन्स विच फॉल्स इन दिस झोन. ठीक आहे. And the last is the orientation of the building in cold zone, which is for the 6 degree. 6 डिग्रीच्या झोनमध्ये जे असतात त्याला बोलतात ओरिएंटेशन अंडर द कोल्ड झोन. सो द कॅरेक्टरिस्टिक फीचर्स ऑफ द कोल्ड झोन इज दॅट इट्स टेम्परेचर इज अराउंड 6 डिग्री सेल्सिअस ऑर लेस. ओके, डिसेंबर ते जानेवारीच्या ह्याच्यामध्ये, आणि ते हाय ॲल्टिट्यूडमध्ये असतात, हिली एरियाजमध्ये. ठीक आहे, जे की मीन सी लेवलपासून 1200 मीटरच्या डिस्टन्सवरती असतात. या क्लायमॅटिक झोनमध्ये काय होतं, ओरिएंटेशन ऑफ द बिल्डिंग शुड बी सच दॅट इट गिव्हिंग्स द मॅक्झिमम हिटिंग ड्यू टू द सन इन विंटर मंथ्समध्ये काय होतं, जास्तीत जास्त सन रेज त्यांना पाहिजे असतं, त्याचं ओरिएंटेशन त्या पद्धतीने असतं. उदाहरणार्थ असे एरियाज कोणते आहेत, दार्जिलिंग, गुलमर्ग, लेह, मसुरी, शिमला, श्रीनगर. ठीक आहे, हे या झोनमध्ये येतात. ठीक आहे. द नेक्स्ट पार्ट इज दी सन पाथ डायग्रॅम. तर बघा ही सन पाथ डायग्रॅम तुम्हाला दिसतीये. तर बघा सन पाथ डायग्रॅममध्ये ही नॉर्थ डायरेक्शन आहे. ठीक आहे, एक मिनिट. ही नॉर्थ डायरेक्शन आहे, नॉर्थ डायरेक्शन. ठीक आहे, ही वेस्ट डायरेक्शन, ईस्ट डायरेक्शन आणि खाली साऊथ डायरेक्शन. ठीक आहे, त्याच्यामुळे तुम्ही बघू शकता नॉर्थ टू ईस्टच्यामध्ये काय आहे, नॉर्थ ईस्ट आहे. ठीक आहे, ईस्ट टू साऊथच्यामध्ये आहे साऊथ ईस्ट. ठीक आहे,
देन द वेस्ट टू साऊथच्या मध्ये आहे साऊथ वेस्ट आणि वेस्ट टू नॉर्थच्या मध्ये आहे वेस्ट नॉर्थ और नॉर्थ वेस्ट. ओके, सो ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता इथं काय लिहिलेलं आहे बघा, रीडिंग रूम, स्टुडिओ, क्लासरूम, स्टोअर लॅडर्स. म्हणजे हे जे रीडिंग रूम, स्टुडिओ असेल, क्लासरूम असेल, स्टोअर लॅडर असेल ते नॉर्थ ईस्ट ते नॉर्थच्या मध्ये पाहिजे. ठीक आहे, की वेस्ट ते नॉर्थच्या मध्ये पाहिजे. ठीक आहे, कारण त्यावेळेस विंटर साईडला विंड ही या डायरेक्शननी फ्लो होत असते. ठीक आहे, ईस्ट टू साऊथच्या मध्ये बघा इथं काय लिहिलेलं आहे, सन ऑल द इयर राऊंड. इथं काय असतो, सन ऑल द इयर राऊंड असतो, सनराईज इथं होतो. त्याच्यामुळे या साईडला मोस्ट ऑफ द किचन वगैरे असतं. ठीक आहे, आणि या साईडला डायनिंग रूम वगैरे त्यांनी प्रोव्हाइड केलेलं आहे. नेक्स्ट इज लिव्हिंग रूम कुठे पाहिजे तर बघा साऊथ वेस्ट साईडला, साऊथ ते वेस्टच्या मध्ये इथं लिव्हिंग रूम पाहिजे. ठीक आहे, कारण की ब्रीज जे असते मस्तपैकी एअर ती या साईडने येत असते. ठीक आहे, त्या टायमिंगला. देन द बेडरूम जी आहे ती पण वेस्ट आणि साऊथ वेस्टच्या मध्ये पाहिजे. ठीक आहे, आणि देन कारण सनसेट जो आहे तो वेस्ट नॉर्थच्या साईडने या डायरेक्शनला होतो. म्हणजे बघा इथं जे आहे इथं नो सन, म्हणजे इथं सन येतच नाही. त्याच्यामुळं जे सनची डायरेक्शन असतं ते विंटरमध्ये सन या डायरेक्शनला जातो, समर सन ते एंडिंगपर्यंत जातो. ठीक आहे, ईस्ट टू वेस्ट. ॲक्च्युली सूर्याचं वेगवेगळं हे असतं की ते कधी कधी कोणत्या डायरेक्शनला जातो त्याच्यानुसार हा सनपाथ डायग्राम बनवलेले असते. ठीक आहे, सो आता डायरेक्शन कसे डिसाईड करायची एखाद्या ह्याची सनपाथ डायग्रामची बघा. सो इट इज द पोझिशन ऑफ द डिफरंट रूम्स इन द हाऊस विच इज अकॉर्डिंग टू देअर फंक्शनल रिक्वायरमेंट्स. ओके, त्याच्यामध्ये बघा काय काय दिलेलं आहे. द डोर्स अँड विंडोज इज एक्सटर्नल वॉल्स ऑफ द बिल्डिंग टू एन्जॉय द नॅचरल गिफ्ट्स लाईक सनशाईन, ब्रीज अँड देअर फुल एक्सटेंट. ओके, सो ईस्टर्न ॲस्पेक्ट्स इज मोस्ट सुटेबल फॉर द किचन. ईस्टर्न साईड आहे ते किचनसाठी मोस्ट सुटेबल असते. अर्ली का बरं किचनसाठी ईस्टर्न सनराईज सुटेबल असतात, कारण ते काय करतात किचनमध्ये सकाळी हायजेनिक एन्व्हायरमेंट प्रोव्हाइड करतात किचनमध्ये. त्याच्यामुळं की रिफ्रेशिंग आणि प्युरिफाईंग एअर येते. ठीक आहे, सो द सन इज मोस्टली ऑन साऊथर्न साईड इन विंटर. साऊथर्न साईड्स इन विंटरमध्ये सन असतो. त्याच्यामुळे लिव्हिंग रूम जे आहे ते साऊथ किंवा साऊथ ईस्ट ॲस्पेक्ट्सला असावी, जेणेकरून ती लिव्हिंग रूम वॉर्मर राहील विंटर कंडिशनला. Also the study room always required the diffuse lights, therefore it should have the northern aspect. स्टडी रूम ही नॉर्दर्न साईडला पाहिजे आणि बेडरूम जे आहे ते साऊथ वेस्टर्न साईडला पाहिजे. ठीक आहे, इथं बघू शकतो तुम्ही ॲस्पेक्ट्स ऑफ द व्हेरियस रूम दिलेला आहे. लिव्हिंग रूम शुड बी इन साऊथ और साऊथ वेस्ट, साऊथ ईस्ट सॉरी. किचन शुड बी ईस्ट, बेडरूम इज वेस्ट और साऊथ वेस्ट. स्टडी रूम, क्लासरूम, लायब्ररी, स्टेअर्स शुड बी इन नॉर्थ अँड टॉयलेट ब्लॉक शुड बी इन साऊथ. ओके, सो इथे आपण थांबूयात. In next lecture we will discuss about see what are the building materials which used for the green building, what is the lead energy or what is the lead system. ओके, त्याचं क्रेडिट कसं डिफाईन केलं जातं, ग्रीन रूफिंग म्हणजे काय, टाईप्स ऑफ द ग्रीन रूफ काय आहेत, what are the नॉन टॉक्सिक पेंट्स ओके वी यूज फॉर द ग्रीन बिल्डिंग. ठीक आहे, सो सगळ्यांनी कमेंट बॉक्समध्ये तुमची अटेंडन्स मार्क करा. Thank you so much. Have a great day.